नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। इंडोनेशियानं घेतलेला एक निर्णय आता भारताच्या शेंगदाणा निर्यातीवरती थेट परिणाम करू शकतो आणि पुढील काही महिन्यात बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता सुद्धा आहे। कारण इंडोनेशियानं शेंगदाणा आयातीसाठी नवीन कोटा प्रणाली लागू केली आहे आणि या नव्या नियमामुळे भारतीय शेंगदाणा निर्यात थांबण्याची किंवा ठप्प होण्याची भीती आता व्यक्त केली जाते आहे। नेमका हा नवीन नियम इंडोनेशियाने का घातलेला आहे, हा नियम नेमका काय आहे, भारतीय निर्यातीवरती किती परिणाम होऊ शकतो आणि इंडोनेशियात शेंगदाण्याचे दर दुप्पट होणार का, हे सगळं काही आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इंडोनेशियाला भारतातून सर्वाधिक शेंगदाण्याची निर्यात केली जाते, पण इंडोनेशियानं आता शेंगदाणा आयातीसाठी सर्वच देशांसाठी नवीन कोटा प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। मंत्रिस्तरीय नियम नुकताच जारी केला असून या नियमानुसार 7 मे पर्यंत नॉन कोटा शेंगदाण्याची लोडिंग करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। नियमात बदल करताना 90 दिवसांची मुदत दिली जाते, परंतु इंडोनेशियाने मात्र केवळ 7 मे पर्यंत मुदत दिल्यानं निर्यातदारांची अडचण झालेली आहे। म्हणजेच केवळ 14 दिवसांचीच मुदत इंडोनेशियानं दिलेली आहे आणि त्यामुळे शेंगदाणा निर्यातीला फटका बसण्याची शक्यता असल्याचं वृत्त बिझनेस लाईन या वृत्तपत्रानं दिलं आहे। इंडोनेशियानं शेंगदाण्याचं उत्पादन वाढवण्यासाठी नवीन आयात कोटा प्रणाली लागू केली आहे। या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांसाठी आता ग्लोबल गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसचं प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, परंतु हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी साधारण 3 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यामुळे शेंगदाणा निर्यातीचा खोळंबा या काळात होण्याचा अंदाजही निर्यातदार व्यक्त करतायत। तसंच या निर्णयामुळे शेंगदाण्याच्या दरात 60 ते 80% वाढ होऊ शकते, किंबहुना किमती दुप्पटही होऊ शकतात आणि कोणताही देश ही अट तात्काळ पूर्ण करू शकणार नाही अशी चिंताही निर्यातदारांकडून व्यक्त केली जाते आहे। इंडोनेशिया हा भारताच्या शेंगदाणा निर्यातीतला सर्वात मोठा हिस्सा उचलतो, म्हणजेच भारतातून मोठ्या प्रमाणात इंडोनेशियाला शेंगदाण्याची निर्यात केली जाते। 2024-25 मध्ये भारतानं 7.46 लाख टन शेंगदाण्याची निर्यात केली होती। यामध्ये इंडोनेशियाचा हिस्सा 2.77 लाख टन इतका होता। तर 2025 आणि 26 या आर्थिक वर्षामध्येच म्हणजेच याच कालावधीत एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान इंडोनेशियानं 1.54 लाख टन शेंगदाण्याची खरेदी केली, तर भारताची एकूण निर्यात 6.34 लाख टन इतकी राहिली। अलीकडेच भारतीय शेंगदाण्यात ॲफ्लाटॉक्सिनची पातळी जास्त प्रमाणात आढळून आली होती, त्यामुळे इंडोनेशियाने तपासणीचे नियम कठोरही केले होते। काही जहाजंसुद्धा भारताकडे परत पाठवलेली होती, म्हणजेच या जहाजांमधील जे शेंगदाणे होते, शेतमाल होता, तो उतरून घेण्यासही नकार इंडोनेशियानं दिलेला होता। खरं तर त्यापूर्वीसुद्धा भारताच्या गहू आणि शेंगदाण्याच्या तपासणीवरती मोठ्या प्रमाणात कठोर असे नियम हे लावण्यात आलेले होते। तसंच शेंगदाणा आयातीवरती 2 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरती आयात बंदी सुद्धा इंडोनेशियानं घातली होती। तर निर्यातदारांनी मात्र इंडोनेशियाच्या चाचणी प्रक्रियेवरती आक्षेप घेतला होता। तसंच इंडोनेशियाचे निकष जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजेच WTOच्या मानांकनाशी सुसंगत नसल्याचा आक्षेपही निर्यातदारांकडून घेतला जाऊ लागला होता। त्यानंतर इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी भारतातील प्रक्रिया केंद्रांची तपासणी करून नोव्हेंबरमध्ये निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला होता, परंतु त्यावेळी जिओ टॅगिंगसारखे नियमसुद्धा लागू करून ॲफ्लाटॉक्सिनची कमाल मर्यादा 15 ppb निश्चित करण्यात आलेली होती। या कठोर नियमांमुळे अधिकृत निर्यातदारांची संख्याही कमी झाली। अधिकृत निर्यातदारांची संख्या 75 पर्यंत मर्यादित झाली आणि त्यामुळे अनेकांनी इंडोनेशियासाठी जी काही निर्यात केली जात होती त्या निर्यातीतनं माघार घेतली। इंडोनेशियाच्या नवीन नियमामुळे अपेडाचे निर्यातीसाठीचे जे प्रयत्न आहेत ते सुद्धा निष्फळ ठरतायत की काय अशी शंका सुद्धा उपस्थित केली जाते। नवीन कोटा प्रणाली ही शेंगदाणा आणि सालीसकट शेंगदाण्यावरती लागू होणार आहे, मात्र हा नियम भाजलेल्या शेंगदाण्यांवरती लागू होणार नाहीये। तसंच इंडोनेशियात भाजलेल्या शेंगदाण्याची आयात करण्यासाठी स्वतंत्र परवाना आवश्यक नसेल अशी ही शक्यता एक प्रकारे वर्तवली जाते। तर एकूण पाहिलं तर इंडोनेशियाच्या या नव्या निर्णयामुळे भारतीय शेंगदाणा निर्यातीवरती मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावावरती सुद्धा दिसू शकतो। पुढील काही महिन्यात निर्यात मंदावली तर देशांतर्गत बाजारात
चढ उतार वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं असल्याचं जाणकार सांगतायत. तर या पद्धतीनं इंडोनेशियाने आधीच भारताच्या शेतमाल आयातीवरती करडी नजर ठेवायला सुरुवात केलेली होती. आता त्यापेक्षाही अधिक कठोर नियम नव्यानं लागू करून भारतीय शेतमालामध्ये ॲफ्लाटॉक्सिनचं प्रमाण आहे की काय याची सुद्धा आता कठोर चौकशी इंडोनेशियाकडून केली जाणार आहे आणि त्यामुळं भारतीय शेंगदाणा निर्यात अडचणीत येईल की काय अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.